नमस्कार मित्रांनो, आवाज येतोय? नमस्कार नमस्कार मित्रांनो, मी सतीश सातोनकर, सामाजिक राजकीय विश्लेषक। मित्रांनो, पुन्हा सर्व धनगर समाजातील बंधूंना आमचा जय मल्हार। सर्वांचा आग्रह, सगळ्यांचा आदेश, भाग 2 वर बोलावं असं महाराष्ट्रभरातून फोन आल्यामुळं आज धनगर समाजाचा वाघ गोपीचंद पडळकर भाग 2 आपण आता याचं राजकीय आणि सामाजिक विश्लेषण करत असताना धनगर समाजाचं प्राचीन वैभव, त्याची शक्तिस्थळं, क्षमता, ताकद महाराष्ट्र आणि देशाच्या राजकीय पटलावर मी भारतातला धनगर समाज कसा पाहिला। नमस्कार कल्याण निर्मलजी, धनगर साम्राज्य न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, मी इतिहासाचा छोटासा विद्यार्थी आहे, अभ्यासक आहे। मी धनगर समाज या देशातल्या 14 राज्यामध्ये मी छोटासा गोपालक आहे। या देशातल्या 14 राज्यामध्ये फिरत असताना मी कसा पाहिला धनगर समाज, मला कसा पाहायला मिळाला, त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या, म्हणजे उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत, अगदी इकडे केरळ, तामिळनाडू, केरळपर्यंत गायीबरोबर पायी फिरण्याचा, गायी चारत चारत पायी फिरण्याचा योग आला। त्यामुळे मी अधिक जास्त जवळून धनगर समाजाची संस्कृती, त्यांचा इतिहास, त्यांची समृद्धी, त्यांचं धार्मिक कार्य, कैलाश कायगुडेजी जय मल्हार, आणि मग गायींमुळे मला गायींना भारतभर चारण्यासाठी पायी फिरण्याचा योग, देशाच्या 14 राज्यामध्ये मला पायी फिरता आलं। जेवढं वाचन केलं इतिहासामध्ये धनगर समाजाचं, त्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकली नेपाळपासून केरळपर्यंत आणि केरळपासून हिमाचलपर्यंत, अगदी जम्मूपर्यंत मला धनगर समाज समजून घेण्याचा ईश्वराने संधी दिली। आणि मग भारताच्या खऱ्या अर्थानं हिंदू धर्माच्या पालक, मी नेहमी सांगतो, कालही बोललो, आद्य शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्य महाराजांनंतर या देशामध्ये हिंदू धर्माच्या पुनर्स्थापनेमध्ये सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आहे। इतिहासात त्यांची दखल कशी घ्यावी, काय नाही घ्यावी, आताच मी धनगर समाजाचे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते, निस्वार्थ कार्यकर्ता, गंगाखेड तालुक्यातील सखारामजी बोबडे, एक ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, यांच्याशी बोलत असताना त्यांनी एक खंत बोलून दाखवली। कुठल्याही समाजाच्या स्वाभिमानाला डिवचणारी एखादी घटना घडते ती छोटी नसते। सुरेश भुमरे साहेब जय मल्हार, धन्यवाद। आणि ती घटना काय होती बघा,
थोरले पवार साहेब एक वर्षापूर्वी रेकॉर्डला असं बोलले, असं ते म्हणाले मला बोबडे साहेबांच्या संभाषणातून. हे पवार साहेब असं म्हणाले की कर्जत जामखेड मतदारसंघातून जिथून रोहित पवार निवडून आले, रोहित पवारांच्या निवडून आलेल्या मतदारसंघामध्ये, शब्द नीट ऐका, अहिल्याबाई होळकरांचा जन्म असलेल्या चौंडी हे गाव येतं. स्वाभिमानाला ठेस आहे हो. स्वाभिमानाला ठेस आहे. म्हणजे प्राध्यापक रामजी शिंदे हे होळकर घराण्याचे 90 वंशज आहेत की नाही, हे ठरवण्याचा अधिकार पवार कुटुंबियांना कोणी दिला? गोपीचंद पडळकर समाजात जन्माला काय येतो हे समजून घ्या. गोपीचंद पडळकर साहेब हे व्यक्तिमत्व नाही, मी त्यांना साहेब म्हणतो, ते वयानं लहान आहेत माझ्यापेक्षा. कालही म्हणालो की ज्ञानेश्वर मावलींना वय नसतं, त्यांच्या कर्तृत्वाला, त्यांच्या बुद्धीला, त्यागाला नमस्कार करावा लागतो. आणि मग प्राध्यापक रामजी शिंदेंना पाडण्यासाठी काय गेम केलाय बघा, की प्राध्यापक रामजी शिंदे हे होळकरांचे वंशज नाहीत असा अपप्रचार कोणी करायचा? पवार कुटुंबियातल्या उमेदवारांनी. याचा अर्थ कळाला की रोहित पवार ज्या मतदारसंघातून निवडून आले, त्यांच्या मतदारसंघामध्ये अहिल्याबाई होळकरांचं जन्मस्थळ चौंडी हे गाव आहे. म्हणजे आम्ही कुठूनही निवडून येऊ शकतो, तुमचा राम शिंदे पाडू शकतो. माणसाचं मन मोठं नसलं ना, किती 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 वाईट वाटतं. एक लेखक म्हणून मनाला हे टोचतं. आणि मग पवारांच्या विरुद्ध बोलायचं नाही. साहेब आहेत, साहेब नाराज होतील. मी असं मानतो, हिंदू धर्माला पुनर्जीवित करणाऱ्या 19,000 मंदिरांची पुनर्निर्मिती करणाऱ्या, 16,000 नद्यांचे घाट बांधणाऱ्या, श्रीलंकेतल्या मंदिरांची सुद्धा निर्मिती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलेली आहे. अफगाणिस्तानापासून श्रीलंकेपर्यंत आणि ब्रह्मदेशामध्ये असलेलं श्री गणेशाचं आणि महादेवाचं मंदिर रंगून पासून 70 किलोमीटरवर आहे. त्या काळी त्यांनी 7 कोटी रुपये दिले होते ब्रह्मदेशाला, तिथल्या राजाला. नंतर इंग्रजांनी त्या राजवंशाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किल्ला बांधून तिथे त्यांना अजन्म कारावास दिला. त्यांचा मृत्यू तिथेच झाला. आणि भारताचा जो सम्राट होता त्याला ब्रह्मदेशात अटक करून ठेवली. आणि मग दुःख वाटतं आणि आनंद वाटतो की त्या समाजामध्ये, बरं तिथपर्यंत ठीक आहे. माढा मतदारसंघामध्ये 2009 ला साहेब उभा होते. आरक्षण देऊन टाकू म्हणले. मोठ्या माणसांच्या शब्दावर लोक विश्वास ठेवतात, कारण समाज विश्वासावर जगत असतो. मित्रांनो, मी अत्यंत धारदार बोलणार आहे. जेवढं होईल तेवढं शेअर करा. माझ्यासाठी नाही, एका समाजाचं दुःख मी जे पाहतोय, एका समाजाला, शरीराचा एक अंग जर तुम्ही आदू झाला, त्याला मार लागला, तर शरीर काम करू शकत नाही. तसंच धनगर समाज
हा भारतीय सनातन व्यवस्थेतला अत्यंत जागरूक, अत्यंत भक्तिभाव असलेला, देव देवतांना मानणारा प्राचीन समाज या देशाचा आत्मा आहे धनगर. ज्याला धनगर नाही कळाला त्याला भारत नाही कळणार. ज्याला धनगर कळाला नाही त्याला भारत नाही कळणार, भारताची संस्कृती नाही कळणार. आणि मग पवार साहेब सांगायचे 2009 ला माढा लोकसभा मतदारसंघ किती, त्या काळी 7,80,000 धनगरांची मतं होती सोलापुराच्या त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये. साहेब आले, उभं राहिले, ठरल्याप्रमाणे धनगरांनी एकमुष्त मतदान देऊन टाकलं, पूर्ण ताकदीनिशी मतदान दिलं. साहेबही प्रचंड 4.5 लाख मताच्या फरकाने निवडून आले. भारतभर त्यांचं नाव झालं. आरक्षणाची गाडी नेमकी कुठं फसली हे कुणीच सांगायचं नाही. धनगर आरक्षणावर त्यांनी दिलेला शब्द नेमका कुठं गेला? भीमा नदीत वाहून गेला का? इंदापूरहून तो पुण्यातून म्हणजे बारामतीहून इंदापूर 35 किलोमीटर आणि इंदापुरापासून एक 8-10 किलोमीटरवर भीमा नदी आहे. भीमा नदी ओलांडली की भीमानगर डॅम ओलांडला, ते पूल ओलांडला की सोलापूर जिल्ह्यातला माढा लोकसभा मतदारसंघ आहे. मग त्या उन्हाळ्यामध्ये कोरडभाऊ आलेल्या त्या म्हणजे कोरड्या नदीला आलेला महापूर, राजकीय महापुरामध्ये ते आश्वासन वाहून गेलं का पवार साहेबांचं? प्रश्न धनगर समाजासारख्या प्रामाणिक समाजाला, अहो ज्यांनी या देशाला कधी दगा दिला नाही, त्या देशासाठी हुतात्मा पत्करलं, किती लोकांना याची कल्पना आहे? भारतातल्या राजे रजवाड्यांमध्ये धनगरांची छोटी मोठी मिळून 350 संस्थानं होती. हा लढवय्या समाज आहे. धनगर हा तशा अर्थानं पाहिला तर इतिहास सांगतो की हा क्षत्रिय आहे. बांगलादेशात गेला तरी धनगर आहे, पाकिस्तानात गेला तरी थारच्या वाळवंटामध्ये धनगर आहे. संख्येनं कमी आहे पण आहे. माती सोडून पळाला नाही, त्याला हाल हाल होतात पाकिस्तानात. मी त्याच्यावर पुन्हा कधीतरी बोलेल. जमलं तर मी ती डॉक्युमेंटरी सुद्धा आणण्याचा प्रयत्न करेल. आणि मग आरक्षण दिलं का? नाही दिलं. पण पाडलं कुणाला तुम्ही? 7,80,000 मतं असताना धनगर समाजासाठी स्वतःला वाहून घेणारे महादेव जानकर साहेबांना 1 लाख मतं पडली. कृपया मी काय बोलतोय लक्षपूर्वक ऐका. म्हणजे धनगर समाजाची दशा आणि दिशा यांचा समन्वय साधून राजकारणाची नवी घडी बसवणारे, मतभेद कुणाचे काय असतील ते आपापल्या ठिकाणी, परंतु महादेव जानकर हे संघर्षातलं मोठं नाव आहे. हे मी सांगायची गरज नाही, अख्ख्या महाराष्ट्राला देशाला ठाऊक आहे. परंतु लोकसभेला सोलापुरातून जे 7,80,000 धनगर मतदान असताना सुद्धा ते महादेव जानकरांना मतदानाचं माप नाही पडलं. आणि मग समाजासाठी संघर्ष करणारा कार्यकर्ताच निवडून येत नाही. मग आम्ही कशी जिरवली त्याची? 1 लाख मतात गुंडाळला आणि आम्ही 4.5 लाख मतांनी निवडून आलो. याच्यामध्ये समाजाच्या सामूहिक संघटन शक्तीचं अपयश आहे. आणि मग प्राध्यापक रामजी शिंदे असतील, आदरणीय म्हणजे महादेवजी जानकर साहेब असतील, यांचा पराजय यांना कसं खिंडीत गाठून संपवण्यात येतं? एक लक्षात घ्या, ही माणसं आमदार म्हणून पाडण्यात नाही आली, ही माणसं धनगर म्हणून पाडण्यात आली. हे लक्षात घ्या की धनगराचा एखादा नेता जर मोठा झाला तर उद्या ओबीसीची चळवळ ही ताब्यात घेतील
आणि अख्खी 63% ओबीसी जर आपल्या ताब्यातून गेली तर सत्ताच आपल्या हातून जाईल. कृपया गणित समजून घ्या. आणि म्हणून या सगळ्या अपयशाचा अभ्यास ज्या नेतृत्वाने केला ते गोपीचंदजी पडळकर. आणि मग आदरणीय गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये जी आक्रमकता मला दिसते ती काय दिसते की ज्या समाजात ते जन्माला आले त्या समाजाला ठगवण्यात आलं, फसवण्यात आलं, त्या भोळसरपणाचा फायदा घेण्यात आला. राजकारणात मोठं होण्यासाठी या समाजाला वापरण्यात येतं आणि मोठं झालं की मग सांगायचं आमच्या नातवाच्या मतदारसंघामध्ये अहिल्याबाई होळकर जन्माला आल्या, त्यांचं जन्मगाव आमच्या छोट्या साहेबांच्या गावामध्ये आहे. अपमान करायचं काय दुसरं माध्यम नाही सापडलं का हो तुम्हाला? अहो तुमचा समाज जेवढा आहे ना, टीकाकारांनो, धनगरावर टीका करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, अख्ख्या भारतातले जर धनगर एकत्रित केले, माझं वाक्य नीट ऐकून घ्या, भारतामध्ये ज्या ज्या जाती राजकारणातल्या राज्यकर्त्या म्हणून स्वतःला मिरवतात, भारतीय पातळीवर त्यांची संख्या 5 कोटी सुद्धा नाही. राष्ट्रीय स्तरावर त्या जातींची संख्या 4 कोटी 5 कोटीच्या आत आहे पूर्ण भारतात. आणि धनगर समाज 18 ते 22 कोटीच्या दरम्यान अनुमानित आहे. काय संख्या आहे? 18 ते 22 कोटी. काय आकार आहे? म्हणून मी काल म्हणालो की धनगर समाजाचं कसं झालंय, हत्तीसारखं झालंय. ज्याच्या हातात पाय लागला तो खंबा, ती जी कथा होती लहानपणी आपल्याला, ज्याच्या हातात ती सोंड लागली त्याला ती पाईप सारखी वाटली. आणि मग प्राध्यापक रामजी शिंदेंना पाडत असताना त्यांना आम्ही कसं पाडलं असं ते बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यातला उद्देश असा असतो की ही जी ओबीसीची चळवळ उभं राहिली त्यातला सगळ्यात महत्वाचा जो पाठीचा कणा आहे तो धनगर समाज आहे, संख्येनं प्रचंड आहे, संघर्ष करणारा आहे, दिलेल्या शब्दाला जागणारा आहे. आणि मग त्या समाजातल्या एका मंत्रिपदी असलेल्या मोठ्या माणसाला आम्ही पाडलं. अर्थ समजून घ्या, कृपया अर्थ समजून घ्या. आणि मग ज्या लोकांना असं वाटतं किंवा ज्यांची मांडणी अशी आहे, अपमान करण्याची पद्धत आहे राजकारणामधली, आणि मग गोपीचंद पडळकरजी जे सांगतात ते सरळ अंगावर घेतो तो माणूस या प्रस्थापितांना. त्याचं कारण इथं दडलेलं आहे. त्यांनी कदाचित प्राध्यापक रामजी शिंदे आणि महादेवजी जानकर यांना कसं पराजित केलंय बारामतीकरांनी, त्याचा अभ्यास पडळकरांनी पक्का केलेला आहे. आणि म्हणून काल मी म्हणालो की गोपीचंदजी पडळकर यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणाचा धडा वाचून काढला. इथं राजकीय पक्ष वेगळा, एखाद्या समाजाच्या जडणघडणीमध्ये गोपीचंदजी पडळकर यांचं आक्रमक नेतृत्व आज महाराष्ट्राच्या पटलावर काय येत आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. माणसाला प्रामाणिकपणे मागून जेव्हा एखादी गोष्ट मिळत नाही, विनंती करून मिळत नाही, कष्ट करून मिळत नाही, प्रामाणिकपणे करून मिळत नाही, तेव्हा समाजाने अत्यंत उत्कृष्ट, अत्यंत तगडं संघटन केलं पाहिजे. मी काय पाहिलं धनगर समाजाचं सांगतो. नेपाळ हा अत्यंत दुर्गम पहाडीचा देश आहे. तुम्हाला सगळ्याला कल्पना असेलच. जसा एक गोरखा आहे, गोरखा डिस्ट्रिक्ट आहे नेपाळमध्ये. नेपाळचा राष्ट्रीय देव आहे महादेव पशुपतीनाथ. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल,
पशुपतीनाथ या मंदिरामध्ये महादेवाला भंडारा चढवण्याचं काम 5 धनगर करतात, नेपाळी. चीन आणि नेपाळच्या सीमेवरचा जो भाग आहे, गोरखा डिस्ट्रिक्टच्या बाजूचे, गोरखा नंतर नंबर 2चं पॉप्युलेशन धनगरांचं आहे नेपाळामध्ये. आपल्याकडे सांगतच नाही कुणी, परंतु गायी चारत असताना, नेपाळ समजून घेत असताना मला हे पाहायला मिळालं, मला हे अभ्यासाला मिळालं. हे माझं भाग्य आहे. आणि मग या समाजात त्या ठिकाणी मी नेपाळच्या धनगरांमध्ये काय पाहिलं, कुठलाही रोप ज्याला म्हणतो ना आपण, ते सुळके चढलाले फार करते, एवढे सुळके असतात, ते पाहतो मी सह्याद्रीचे कडे रोप असतात भयंकर. तुम्हाला खरं सांगतो, हे सुळके नेपाळमधल्या आया बहिणी सहजपणे सर करून दाखवतील. कुठलाही रोप नसतो, काही नसतो, ओझं असतंय हो पाठीवर 80-80 किलो. आणि ते जे मोहळ झाडतात ना, ते धनगर लोक, धनगराचा जो वाघ मोहळ झाडतात पहाडीमधलं, पाहण्यासारखं असतो. माणूस सुटला की तुकडा सुद्धा मिळणार नाही. मेंढ्याही सांभाळायच्या. आणि कशा असतात त्या मेंढ्या, या डोंगरावरून त्या डोंगरावर उडी मारत असताना डोळे गरगर गरगर फिरायला लागतात, आपले हातपाय थरथर कापायला लागतात. मी असा धनगर समाज पाहिलेला आहे, एवढा बहादूर पाहिलेला आहे. एवढीशीच कुकरी वाघाला सुद्धा भीत नाही. तेच हिमाचल प्रदेशमध्ये पाहिलं, तेच उत्तराखंडमध्ये, तेच उत्तर प्रदेशमध्ये पाहिलं, तेच मध्य प्रदेशात. परंतु महाराष्ट्रामध्ये या सगळ्या ठिकाणचा जो धनगर समाज आहे, तो महाराष्ट्राकडे अत्यंत आशेनं पाहतो. त्याचं कारण सांगतो मी. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं जन्मस्थळ महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हा देशातील धनगर समाजाचा श्रद्धास्थान महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाचं नेतृत्व उभं राहू नये, मग ते कुठल्याही पक्षात असो, त्याची व्यवस्था करण्यात येते. काल बोलताना आमचे एक सहकारी म्हणाले की त्या राजकीय पक्षामध्ये चित्रुक म्हणजे दुसऱ्या पक्षांना पकडण्यासाठी एक पाळीव पक्ष ठेवायचा आणि मग त्यांनी त्याच्या भाषेमध्ये आपल्या सगळ्या बाकीच्या पक्षांना बोलवायचं आणि पिंजऱ्यामध्ये कोंडून टाकायचं. तशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या राजकीय लढ्यामध्ये, आर्थिक सामाजिक लढ्यामध्ये, आरक्षणाच्या लढ्यामध्ये, ओबीसी संघाच्या लढ्यामध्ये धनगर समाजाला आघाडी घेता येऊ नये याच्यासाठी नेतृत्वाचं खच्चीकरण करून महादेव जानकरांना पाडत असताना 7,80,000 मतदानापैकी 1,00,000 मत पडलं फक्त समाजाचं. प्राध्यापक रामजी शिंदे पडले. आपण पक्ष कृपया बाजूला ठेवूया सगळे. त्यांना धनगर म्हणून पाडलेला आहे. पुन्हा मी सांगतो, महादेव जानकर यांना धनगर म्हणून पाडलेला आहे. धनगरांच्या चळवळीला पराजित करण्यासाठी पाडलेला आहे. आणि मग या दोघांचा पराजय अत्यंत बारकाईने ज्या कार्यकर्त्यांनी अभ्यास केला असेल ते सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते म्हणजे गोपीचंदजी पडळकर. आणि मग हा जो वाघ कार्यकर्ता, वाघ हे आपण का लिहिलंय, काय कारण आहे त्यांना वाघ लिहायचं? वाघ लिहायचं काय कारण आहे? आपण वाघ यासाठी लिहिलं, परिणामाची पर्वा नाही. मी म्हणलं तुम्हाला, पवारांचं नाव जरी काढलं तरी लोकांची पाठीमागून चड्डी पिवळी होते आणि पुढून हिरवी अशी ओली दिसायला लागते. आणि म्हणून पडळकर साहेबांचं अभिनंदन करण्यासाठी काल आपण एक एपिसोड केला. या कार्यकर्त्यांच्या समाजासाठी झटणाऱ्या ढाण्या वाघांच्या पाठीमागे जर समाज नाही उभा राहिला, पुन्हा समाजामध्ये कार्यकर्ता जन्माला येणार नाही, कोणी लढायला तयार होणार नाही. आणि ही लढाई लढण्याचं काम ज्या व्यवस्थेमध्ये सगळ्यांना करायचं असतं, ती व्यवस्था समजून घेण्यासाठी पडळकरांचा लढा समजून घ्यावा लागेल.
आणि गोपीचंदजी पडळकर जे लढतायत ते धनगर समाजातल्या युवा पिढीचा धुम्मस आहे छातीमधला. तुम्ही कधी लोहाराचा भाता पाहिला का? राजकारण्यांना ही भाषा कळणार नाही. सत्तेमध्ये बसलेल्या माणसांना फक्त सत्ता दिसत असते आणि सत्तेतून आपण काहीही करू शकतो हे त्यांचं गणित असतं. अहो, त्यांच्या लेकरांनी त्यांना बूट जरी घातला तरी बातमी असते आणि तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं चांबडं सोडून त्याला बूट जरी तयार करून घेतली तरी त्याचा फोटो सुद्धा येत नाही. कृपया फरक लक्षात घ्या. राजकारणातल्या या जातीय द्वेषाचा फरक लक्षात घ्या. मी हा शब्द वापरणार नव्हतो. तुम्ही जे करता, तुमचा नेता जो करतो त्याला प्रसिद्धी मिळू द्यायची नाही, इथून त्यांची व्यवस्था असते. त्याला लॉबिंग असं म्हटलं जातं. म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकीय मतभेद बाजूला ठेवा. आणि मग एकमेकांच्या विरोधात बोलण्याऐवजी एखाद्या मतदारसंघामध्ये धनगर आहे म्हणून एखाद्या चळवळीतल्या माणसाला पाडलं जातं, तर मग दुसऱ्या ठिकाणी धनगरांचं मत घेऊन प्रस्थापित निवडून येत असतील तर त्या मतदारसंघामध्ये ज्या पक्षाने तुमच्या उमेदवाराला पाडलं त्या पक्षाच्या त्यांच्या आवडत्या उमेदवाराला जिथं धनगर समाजाचं मतदान आहे त्याला करू नका. विषय क्लोज. तो तुमच्या वाटेला पुन्हा जाणार नाही. आणि ही व्यवस्था, हे आक्रमक नेतृत्व गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून मी पाहतोय. मी का दुसऱ्या भागात सुद्धा आज त्यांच्याबद्दल का बोलतोय? माझी त्यांची भेटही नाही, माझं त्यांचं बोलणं नाही, भाषण नाही, संबंधही नाही. आणि मग धनगर समाजातला कार्यकर्ता आहे, का आपण बोलावं? अरे काय पाप आहे? काय पाप आहे हो? वाघाबद्दल नाही बोललं ना तर वाघ जन्म घ्यायचं बंद करतील. समाजानं पाठीवर हात ठेवला पाहिजे. समाज म्हणजे एकटा धनगर समाज नाही. मी धनगर नाही, परंतु धनगर समाजाचा अभ्यासक आहे. त्यांच्या इतिहासावर मी पुस्तक लिहितोय. आणि मग 1000, 2000 वर्षामध्ये, 3000 वर्षामध्ये महाभारतापासूनचा धनगर समाज, रामायणापासूनचा धनगर समाज किती प्राचीन समाज आहे. रामायणामध्ये उल्लेख आहे, महाभारतामध्ये उल्लेख आहे, वेदांमध्ये उल्लेख असलेला धनगर समाज आहे. ते राजकारण वगैरे द्या सोडून. म्हणून मी असं म्हणतो आणि याची जाणीव हिंदू धर्माच्या जडणघडणीमध्ये धनगर समाजाचा काय वाटा आहे. राजघराणा असल्यामुळं पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकरांना चांगल्या प्रकारे माहित होतं. म्हणून होळकर घराण्याचं एक वेगळं वलय, वेगळं पुण्य कर्म महाराष्ट्रच नाही तर देशाच्या संपूर्ण व्यवस्थेवर पसरलेला आहे आणि आम्ही ते मानतो. मी जेव्हा हे पाहतो की गोपीचंद पडळकरांसारख्या तगड्या कार्यकर्त्याला धसका घेतात होय. धसका घेतात हे. अहो किती मोठं यश आहे. खांद्यावर घोंगडी टाकून, कपाळाला मळवट लावून एक धनगराचं पोरग गोपीचंद पडळकर डायरेक्ट बारामतीशी पंगा घेतोय. हे काय काय असो बरं, काय वाघ माणसं आहे ती. महादेव जानकर साहेबांचं तर ते चळवळीतलाच माणूस आहे, मोठाच माणूस आहे, विषय नाही. मतभेद असतील, मनभेद असता कामा नये. प्राध्यापक राम शिंदेला पाडलेलं नाही, धनगराच्या नेत्याला पाडलेलं आहे. महादेव जानकरांना पाडलेलं नाही. धनगर बहुल असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये, ओबीसी बहुल असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये 1,00,000 मतावर त्यांना आणून ठेवलं. इथं आत्मचिंतनाची गरज आहे असं मी
आज दुपारीच आदरणीय सखारामजी बोबडे पडेगावकर गंगाखेड तालुक्यातील धनगर समाजाचे कार्यकर्ते, ज्यांच्यामुळे मी आज आपल्या समोर बोलतोय, त्यांच्या संवादातून हे सगळं बाहेर आलं. त्यांनी सुद्धा गंगाखेड तालुक्यामध्ये सखारामजी बोबडे साहेब आणि धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी गोपीचंद गडाची निर्मिती केली. काही लोकांनी टीका टिप्पणी सुद्धा केली. कर्तृत्वाला वय, कर्तृत्वाला जात, कर्तृत्वाला धर्म आणि कर्तृत्वाला आर्थिक बाजूची गरज नसते. या देशामध्ये सम्राट झालेली लोक मनगटाच्या बळावर झाली. या देशातल्या 3 सम्राटांची निर्मिती धनगरांनी केली. धनगर 3 सम्राट होते या देशाचे. या देशावर राज्य करणाऱ्या 3 सम्राट हे धनगर समाजाचे होते. सांगितलंच नाही कधी. आणि मग असं वाटतं की आपण कुठे चुकतोय का? समाज मोठा असतो, कुठल्या समाजाला शिकवणे आहेत का, सांगणे आहेत का, माझी अवकात नाही, मी लहान छोटासा अभ्यासक आहे. परंतु लढवय्या वाघाचं काळीज असलेल्या कार्यकर्त्यांना, वाघांना जन्म देणाऱ्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाघाचं काळीज असलेल्या धनगर समाजाला आपल्या वाघाच्या बछड्यांना जोपासायचं काम करावं लागणार आहे. आणि ते काम आज खऱ्या अर्थानं वाघ म्हणून डरकाळी फोडण्याचं काम आदरणीय गोपीचंद पडळकर करतायत. महाराष्ट्रातल्या धनगर समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित आणि त्यांना राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक अधिकारापासून वंचित ठेवल्याचा जी धुम्मस आहे, त्या धुम्मसेचं नाव ते जे भाता आहे लोहाराचा, सारखा खालीवर खालीवर होतो आणि ती हवा वरून राग दिसते, आतमध्ये लाल अंगारे असतात. प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्धचा अंगारा, अन्यायाला जाळून टाकणारा अंगारा म्हणजे गोपीचंद पडळकर. आणि मग मला असं, माझं विश्लेषण असं आहे की हीच आक्रमकता, या आक्रमकतेनं, आक्रमकता म्हणजे दुसऱ्यावर हल्ला करणे नाही, तर आपलं सत्य असताना जर कोणी ऐकत नसेल तर त्याला त्याचा अर्थ काय आहे? धनगरांशी पंगा घेतला, धनगरांशी घात केला. हा, मला एक सांगा, एक मोठा नेता, मोठे पवार साहेब असं म्हणाले की रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये, म्हणजे हा जो त्यांचा मतदारसंघ आहे, जामखेड मतदारसंघ, जुन्नर जामखेड मतदारसंघातून त्या मतदारसंघामध्ये, म्हणजे ज्या मतदारसंघातून ते निवडून आले त्या मतदारसंघामध्ये अहिल्याबाई होळकरांचं जन्मस्थळ आहे. चौंडी हे गाव आहे. असं जर एखाद्या दुसऱ्या महान राजाबद्दल किंवा कुणाबद्दल बोललं असतं ना, लोकांनी किती हंगामा केला असता. कुणी प्रतिकारही केला नाही. लागतं मनाला. सगळ्या धर्माला लागलं पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी हिंदू धर्माचं पुनरुज्जीवन केलं. प्रत्येक हिंदूला ते मनात लागलं पाहिजे. मी हिंदुत्ववादी काही पक्षांबद्दल बोलणार नाही, कारण हिंदुत्ववादी पक्षांनी ज्या पद्धतीच्या युत्या केलेल्या आहेत ते सगळ्याला माहिती आहे, त्याच्यावर न बोललेलं बरं. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर संख्याबळावर, सामाजिक बळावर, संख्येच्या आधारावर, मतदानाच्या आधारावर तरी सहभाग मिळाला का सत्तेमध्ये? आणि तो मिळाला नाही. म्हणून गोपीचंद पडळकरांची पिढी ज्या पद्धतीने लढते ती अफलातून आहे, अद्वितीय आहे. महाराष्ट्राच्या गावागावामध्ये ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकरांचं नाव घेतल्या चाललंय, याचा अर्थ असा आहे की धनगर समाजामध्ये अस्वस्थता आहे.
की आपली लायकी असताना सुद्धा आपल्याला कुठंच काहीच मिळत नाही. आणि मग त्या प्रस्थापित व्यवस्थेला प्रतिकार करणाऱ्या आणि त्या अन्यायाच्या विरुद्ध रणसिंग भुंकणाऱ्या ढाण्या वाघाचं नाव गोपीचंद पडळकर आहे. गावागावात गोपीचंद पडळकर आता जन्माला येत आहेत. गावागावामध्ये कार्यकर्ता घडतोय हे मी पाहतोय. तेलंगणामध्ये मी सांगितलेलं काल धनगर समाजाला महाराष्ट्रानं कसं अडकून ठेवलंय. र आणि ड ते तेलंगणानं आंध्रानं नाही अडकवलं, कर्नाटकनं नाही अडकवलं, मध्य प्रदेशने नाही अडकवलं, गुजरातनं नाही अडकवलं, महाराष्ट्रानं बरोबर अडकवलं. कारण ज्यांनी अडकवलं त्या मायबाप राजकारणातल्या घराण्यांना माहित होतं की हा समाज जर खऱ्या अर्थानं आपल्या हक्कासाठी लढायला निघाला तर ठोसास ठोसा उत्तर देईल. आणि आज ते घडतंय. काही लोकांना मी म्हणलं ना की महादेवजी जानकर असतील, प्राध्यापक रामजी शिंदे असतील आणि गोपीचंदजी पडळकर साहेब असतील. तुम्ही एक लक्षात घ्या, यांच्या चारित्र्यावर, यांच्या राजकीय जीवनावर प्रस्थापित व्यवस्था धनगर म्हणून हल्ला करते हे पहिले कृपया समजून घ्या. त्यांचा राजकीय व्यक्ती कार्यकर्ता म्हणून ते द्वेष करत नाहीत. मी द्वेष हा शब्द वापरतोय. आणि मग या तिघांसारखे गाव पातळीवर जे कार्यकर्ते धनगर समाजातून राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये पुढे येऊ पाहतात, अर्थकारणामध्ये पुढे येऊ पाहतात, त्यांना पाठीमागे ओढण्याचं काम ज्या ताकदीनं चालू आहे ते ओळखा. तर महाराष्ट्रातली ओबीसी चळवळ उभी राहील. जर कुणाला वाटत असेल हे महाराष्ट्रातली ओबीसी चळवळ ही धनगर समाजाला वगळून अथवा त्यांना बाजूला ठेवून आपल्याला चालवता येते तर ते दिव्य स्वप्न पाहतायत. कारण या प्रस्थापित व्यवस्थेला गोपीचंद पडळकरांसारखेच अत्यंत प्रखर कार्यकर्ते ताकदीनं लढाई करू शकतील आणि करतात. त्यांच्या पाठीशी उभं राहा. मी राजकीय प्रचारासाठी आलेलो नाही, ते माझं काम नाही, तो माझा स्वभावही नाही. मी रस्त्यावरचा छोटासा कार्यकर्ता आहे, ज्याच्या भाषेत त्याच्याच भाषेत बोलण्याची माझी सवय आहे. मी मालक लोकांचे बुट कधी डोक्यावर ठेवली नाही, राजकारणामध्ये कुठली निवडणूक लढवली नाही, आयुष्यात लढवणार पण नाही. पण जिथं अन्याय होतो आणि अन्यायाच्या विरुद्ध एखादा पेटून उठतो त्याला सलाम केला पाहिजे. ते छोटंसं काम मी करतोय. आणि समाजामध्ये लढवय्या, लढणाऱ्या, लढाऊपणाच्या, बहादराच्या पाठीशी नाही उभं राहिलं तर पुन्हा एकदा सांगतो, समाजामध्ये अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवणारी माणसं जन्म घ्यायचं बंद करतील. म्हणून गोपीचंद पडळकरांचा सांभाळ, संरक्षण समाजातल्या युवकांनी अत्यंत ताकदीनं करायला पाहिजे. मी पुन्हा सांगतो, तुम्ही पुन्हा लक्षात घ्या, त्यांनी प्राध्यापक रामजी शिंदेंना नाही पाडलं, त्यांनी होळकरांच्या 9व्या वंशजाला पाडलंय. आणि पुन्हा ते काय म्हणतात की ते होळकरांचे वंशज नाहीत. अहो, तो धनगरांचा विषय आहे. तो विषय धनगर समाजाला ठरवू द्या. तुम्ही का ठरवताय? म्हणजे धनगर समाजाचा नेता कोण असावा, त्याचा जन्म कोण, त्याचा काय, हे याची सुद्धा सातबारा तुमच्या घरी तयार होते का? राजकीय पक्षांना जेव्हा असं वाटायला लागतं की आपल्याकडे असलेल्या अकूत धनाच्या बळावर आपण कोणत्याही समाजाला आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे वापरू शकतो, तेव्हा ते समाजातील लोकांचं ऐकत नसतात. केळ खाऊन फेकलेल्या साल्ट्यासारखं फेकून देत असतात. आणि महाराष्ट्रातल्या काही राजकीय घराण्यांना असा समज झालेला आहे, माय वे
हीज हायवे, मी म्हणतो तीच पूर्व दिशा, आम्ही करू तेच राजकारण, तेच समाजकारण. आणि दुसरं एक सांगतो यांचा फसवा डाव. काय करतात हे? यांची एक घोषणा आहे, आज कृपया समजून घ्या. शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र. शाहू महाराजांची गादी असलेले छत्रपती महाराज, सातारची गादी असेल, कोल्हापूरची गादी असेल, दोघांपैकी कुणातरी एका महाराजांनी मुख्यमंत्री केलं का कोणत्याही राजकीय पक्षाने? छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन सगळेच राजकीय पक्ष सत्ता करतात. तुम्हाला तुमच्या घरातलाच उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री का लागतो? एकदा छत्रपती शिवरायांच्या घराण्यातले, शाहू महाराजांच्या घराण्यातले, तुमची गोष्ट आहे ना शाहू फुले आंबेडकर, त्याचं विश्लेषण करू आपण. एका तरी छत्रपती महाराजांच्या वंशजांना यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपदी बसवलं का 6 महिने वर्षभर? बरं, आता आपण महात्मा फुलेंवरती येऊ. माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना भारतरत्न दिलं का? विधान परिषदेत, विधानसभेत ठराव झाला कधी? त्यांच्या राष्ट्रीय स्मारक झालं का? शाळा दाखवतात टीव्हीवरती. काय अवस्था आहे? इंग्रजांची नीती वापरतात हे, तोडा फोडा आणि राज्य करा. पुरोगामी, म्हणून मी त्याचं एक नाव ठेवलंय, फुर्रोगामी, नॉट पुरोगामी. इट इज अ फुर्रोगामी. म्हणजे प्रके आत्रे जर जिवंत असते तर त्यांनी नवीन नाटक लिहिलं असतं, तो मी नव्हेच भाग 2. आता भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्याच कुटुंबातील त्यांचे वारस थोर समाजसेवक प्रकाश आंबेडकर साहेबांना यांनी का नाही घेतलं मुख्यमंत्रीपदी? बहुजन ही जी गुगली आहे ही समजून घ्या. म्हणजे छत्रपती महाराजांच्या म्हणजे त्यांच्या वारसांना कधी मुख्यमंत्री पद दिलं नाही. महात्मा फुलेंच्या म्हणजे जे विचारक आहेत त्या समाजातल्या माणसांना कधी मुख्यमंत्री पद दिलं नाही. आणि देशाची घटना लिहिणारे घटनाकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांनाही तुम्ही मुख्यमंत्री पद दिलं नाही. आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांमध्ये काय कमी आहे त्यांच्यामध्ये? आणि मग आजच्या तारखेमध्ये जे काही घडतंय, जे काही होतंय, ह्या पुरोगाम्यांचं नाटक लक्षात घ्या. आणि म्हणून ते म्हणतात रामजी शिंदेंना पाडल्यानंतर की आमचा नातू कोणत्या मतदारसंघातून, म्हणजे आमच्या नातवाच्या मतदारसंघामध्ये अहिल्याबाई होळकरांचं चौंडी हे गाव आहे, जन्मस्थळ. ही ओळखा. आपली संख्या, आपलं बळ, आपलं मतदान हे ज्या दिवशी तुम्ही ओळखाल त्या दिवशी तोडा फोडा, विभाजित करा आणि राज्य करा हे करता येणार नाही. आणि या सगळ्या लढाईच्या विरुद्ध जी लढाई अत्यंत ताकदीनं नव्या पिढीची लढाई गोपीचंद पडळकर लढतायत, म्हणून त्यांचं अभिनंदन करायला मी भाग 2 मध्ये जनतेच्या आग्रहाखातर, मायबाप सगळ्या आपल्या आग्रहाखातर पुन्हा एकदा आलो की गोपीचंदजी पडळकर तुम्ही लढा. मी पाहतो एक विश्लेषक म्हणून महाराष्ट्रातला ओबीसी समाज तुम्हाला सक्षम नेता मानतो. तुम्हाला आरोपांना समोर जावं लागेल, चारित्र्य हननाच्या आरोपाला समोर जावं लागेल, तुमचे पाय ओढतील, आरोप प्रत्यारोप करतील, कारण यांच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत.
परंतु तुम्ही जितका निर्भीडपणे लढाल तेवढा मजबूत नेतृत्व म्हणून तावून सुलाखून महाराष्ट्राच्या पटलावर धनगर समाजाचंच नाही तर ओबीसी समाजाचंच नाही तर महाराष्ट्राच्या भूमीतलं अत्यंत सुपीक नेतृत्व म्हणून पुढे याल असं माझं विश्लेषण आहे. आणि मग मी सांगितलं तुम्हाला, काल बोलताना मी बोललो, जे काल नव्हते त्या सर्व बांधवांना कालचा एपिसोड पाहावा अशी विनंती. 3 समाज आहेत. 5 तर 5चा सगळ्याचा उल्लेख करत नाही, फक्त 3च लोकांचा उल्लेख करतो. महाराष्ट्रात ज्यांना फार सत्तेची झिंग आलेली आहे त्यांनी 3 लोकांची मतं नको अशी जाहीर करावी. धनगर, बंजारा आणि माळी. त्यांनी सांगावं या 3 जातींचं आम्हाला मतदान नको, दुकान लागेल त्यांच्या राजकीय पक्षाची. परंतु या 3ही समाजाला ते काहीही देत नाहीत. या 3ही समाजातील ओबीसी समाजातील लोकांनी पुरोगाम्यांचा डाव ओळखावा. माझं असं मत आहे, महाराष्ट्रात पुरोगामी एकमेव शेवटचा माणूस शिल्लक आहे. युवक क्रांती दलाचे नगर जिल्ह्यातून एकदा आमदारही राहिलेले डॉक्टर कुमार सप्तर्षी साहेब हे खरे पुरोगामी आहेत. लोकांचे मतभेद असतील परंतु डॉक्टर कुमार सप्तर्षी हे खरे पुरोगामी आहेत. असो, म्हणून म्हणतो नव्या पिढीच्या लढाईचा वसा, मल्हाराची ती तलवार जी आजही एक हाताने सहजासहजी उचलता येत नाही. श्रद्धा लागते, ताकदीबरोबर श्रद्धाही लागते. ती तलवार पेलण्याचं काम, समाजाला स्वाभिमानाची दिशा आणि दशा ठरवण्याची ताकद ज्या युवा नेतृत्वामध्ये आहे. म्हणून सकारामजी बोबडे पाटील आम्ही सगळ्यांनी विचार करून त्यांनी तो या सगळ्या चर्चेला टायटल दिलं, या विश्लेषणाला टायटल दिलं धनगर समाजाचा वाघ गोपीचंद पडळकर. आणि मग गोपीचंद पडळकर साहेबांच्या हाताखाली काम करणाऱ्या नव्या पिढीमध्ये सकारामजी बोबडे साहेब असतील, ही सगळी मंडळी असेल, आज जे काम करते ग्रामीण पातळीवर जाऊन गावागावामध्ये जाऊन धनगर समाजाला एकत्रित बांधण्याचं काम, स्वाभिमान जागृत करण्याचं काम करताय. आणि महाराष्ट्रामध्ये धनगरांच्या चराई क्षेत्रामध्ये तणनाशक फवारून त्यांच्या मेंढ्या मारण्याचं कुटील कारस्थान कोण करतंय हे महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनतेनं गांभीर्यानं हा विषय घ्यायचा आहे. कारण धनगराचं पशुधन मेलं तर धनगर संस्कृती मरेल, आणि धनगर संस्कृती मेली तर हिंदू धर्म मरेल, हे लक्षात घ्यावं. हिंदू धर्माचा अत्यंत पवित्र घटक म्हणजे धनगर समाज आहे. धनाचं घर, धनाचं आगार. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या माध्यमातून हिंदू धर्मातील हजारो 19,000 मंदिरं पाडली, हजारो नद्यांचे घाट बांधले. किती पैसा, किती स्वर्ण मुद्रा कुणी दिल्या या? तुम्ही हे का सांगत नाही? साहेब तुम्ही मुख्यमंत्री झाला असाल, केंद्रीय मंत्री झाला असाल, भारतातल्या एका मंदिराला सुद्धा तुम्ही चांदीची पायरी सुद्धा दिली नाही. तुम्ही मोठा केला असेल तुमचा नातू, पंतू, पोरगी, पुतण्या, होळकर घराण्याने मोठा केला तो हिंदू धर्म, हे समजून घ्यावं लागेल. तुमच्यावर काय राग आहे साहेब? हिंदूंनी सुद्धा आता धनगरांचा आदर मनापासून करणं आवश्यक आहे. तमाम हिंदू बांधवांनी धनगरांना, धनगर नेतृत्वाला आपलं नेतृत्व म्हणून स्वीकारणं आवश्यक आहे. कारण एकट्या धनगर समाजानं शेकडो वर्षापासून हिंदू धर्म वाचवण्यासाठी लढण्याची लढाई लढणं हे काही एकट्या त्या समाजानं घेतलेलं गुत्त नाही. आणि म्हणून आज धनगर समाजाच्या या व्यासपीठावरून
माझ्यासारख्या सामाजिक राजकीय विश्लेषकाला धनगर समाजाचा वाघ गोपीचंद पडळकर या चर्चासत्राचं, या व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प विणण्यासाठी मला आपण निमंत्रित केलं. मी धन्य झालो. आणि मग पुन्हा एकदा सांगतो, ज्या हिंदू समाजाला धनगर कळाला नाही तर ते हिंदू समाजाचं दुर्दैव असेल. हिंदू समाजातील छोट्या मोठ्या सर्व जातींनी धनगर समाजाच्या नेतृत्वाचा स्वीकार केला पाहिजे. होय, गोपीचंद पडळकरांचं नेतृत्व हे तमाम ओबीसी समाजाचं नेतृत्व म्हणून स्वीकारलं गेलं पाहिजे, असं माझं विश्लेषण आणि विनंती आहे. कारण जो लढतो त्याला शाबासी दिली गेली पाहिजे, त्याचा आभार व्यक्त केला पाहिजे, त्याचा अभिनंदन व्यक्त केलं पाहिजे. गोपीचंदजी पडळकर साहेब, तुम्ही वाघ आहात. तुम्ही केवळ एकट्या धनगर समाजाचे नाही, हिंदू धर्मातील सर्वच 18 पगड 12 बलुतेदार समाजाचे वाघ आहात. तुम्ही पुढे व्हा, लढा. तुमच्या पाठीशी महाराष्ट्र आहे. आणि पुन्हा एकदा मी आपल्या सर्व मित्रांचा, विशेषतः सखारामजी बोबडे, पडेगावकर, गंगाखेड तालुक्यातील या अत्यंत लढवय्या सच्च्या धनगर समाजातील कडवट कार्यकर्त्याला धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून आशिष बोबडे यांच्या सहकार्याने मी व्यासपीठावर येऊ शकलो. आपण मला बोलवलं, आपण मला ऐकून घेतलं. आपण मला, समाज हा मायबाप असतो, माझं काही चुकलं असेल मार्गदर्शन करावं. मित्रांनो, प्राचीन धनगर समाज आणि हिंदू धर्म यावर माझं 200 पानाचं पुस्तक लवकरच येऊ घातलेलं आहे. मी गोपालक म्हणून भारताच्या 14 राज्यामध्ये पायी फिरण्याचा योग आला, म्हणून धनगर समाज मला जवळून पाहता आला. महादेवाच्या या महान भक्ताबद्दल, भारताची संस्कृती, हिंदू धर्म, सनातन धर्म शिल्लक ठेवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या या महान धर्म मानणाऱ्या महान योद्धा असलेल्या धनगर समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि वालवर असलेल्या सर्व मित्रपरिवाराला मी पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आपण मला बोलवलं, ऐकलं आणि धनगर समाजाचा वाघ गोपीचंद पडळकर हे विश्लेषण मांडायचं मला सखारामजी बोबडे आणि धनगर समाजातील सर्व मित्रपरिवार व बांधवांनी संधी दिली. मी धनगर नसतानाही आपण मला माझी मतं ऐकून घेतली. मी आभारी आहे आणि मी ईश्वराचा आभारी आहे की मला एका लढवय्या समाजाचा विश्लेषण करण्याची संधी मिळाली. एकच सांगतो, विनंती करतो, सांगण्या इतका मोठा नाही, परंतु समाजातील लढवय्या व्यक्तिमत्वाच्या गाव पातळीपासून राष्ट्रीय पातळीवर धनगर नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहा. गोपीचंद पडळकर हे हिंदू समाजातील धनगर समाजाचं नेतृत्व उदयास येत आहे. सगळ्यांनीच बळ देण्याचं काम, धनगर समाजाच्या या ढाण्या वाघाला ताकद देण्याचं काम आणि प्रस्थापिताच्या विरुद्ध लढण्यासाठी लागेल तेवढी ताकद देण्याचं काम करावं, एवढी विनंती करतो. आपण मला बोलवलं, आपण ऐकून घेतलं. माता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या बद्दल मी 2 शब्द बोलू शकलो. महादेव भक्त धनगर समाजाच्या चरणी मी साष्टांग दंडवत घालतो. आपण मला ऐकलं. मित्रांनो, धन्यवाद. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. धन्यवाद.